जगायचे गाई. हे हे सुंदर जग मला बघायचे गाई. आई मला मारू नकोस. अगं मी बोलते तुझी परी. परीच म्हणतेस ना तू मला. अगं पण तुला आई तरी कसं म्हणू ग. अगं कोणी कोणाला उगाचच भेटत नाही, तर ते जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असतात. आपले असे ऋणानुबंध आहेत का ग, की ज्याने आपण भेटलोय आणि दुरावलोय. आई सांग ना. असो, कालच बाबांचं आणि तुझं बोलणं पोटातच ऐकलं ग. विशेषतः आजी बाबांची इच्छा नाही का ग माझा जन्म व्हावा म्हणून. सांग ना आई, सांग ना. बाबा, ओ बाबा, तुम्हाला आवडते ना लेक माझी लाडकी बघायला. बाबांच्या लेकी लाडक्याच असतात आहो. बाबा सांगा ना, तुम्ही काल आईला दवाखान्यात का घेऊन गेला होता. तिथे तिथे किती मोठमोठ्या मशीन्स होत्या आणि त्यात मी किती छान दिसत होते ना ओ बाबा. सांगा ना, बोला ना ओ बाबा. आजी, हे आजी, तू आईला ते औषध का दिलंस ग. किती कडू होतं ग ते. मला त्रास होत होता. गुदमरून येत होतं ग खूप. अगं असं देत जाऊ नकोस. मला त्रास होत होता, गुदमरून येत होतं. अगं तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना. मग माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करेल. सांग ना आजी, सांग ना. आई, ए आई, तू ते औषध का घेतलंस ग. किती कडू होतं ग ते. मला त्रास होत होता, गुदमरून येत होतं ग खूप. अगं आई मला जन्माला घालून तर बघ एकदा. अगं आई मला जन्माला घालून तर बघ एकदा. तुझेच रूप माझ्यात बघशील अनेकदा. तुझेच रूप माझ्यात बघशील अनेकदा. मी मुलगी, बहीण, पत्नी तर कोणाची आई. मग मला गर्भात मारायची का ग तुला घाई. सांग ना आई, का ग तुला घाई. अगं आई, मला समजते तुझी कुंडी, तुझी घुसमट, पण मी जरा सुद्धा त्रास देणार नाही. खर्चाचं म्हणशील तर अजिबात नाही. मला नवीन कपडे नको. मी ताईचे जुने कपडे वापरेन. शाळेत जाईन, ताईची जुनी दप्तर वापरेन. अरे नुसत्या श्रीमूळ हत्या थांबून काय होणार. मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण. अशा वेळी मला गजर व्हावेच लागते. हा लढा माझ्यातल्या मनातल्या आसिफाला आणि रेणुकीला सुद्धा विचारायचे आहे की आजपर्यंत आपण नटलो यातून आपण समाधानी आहोत का. नाही ना. अगं आपली आत्मशक्ती हाच आपला अलंकार. चला तर मग मोडून टाकूयात अन्यायी अत्याचारी मनगटे. काढून टाकूयात अंगावरील म्हणजेच बंधनाचा साज. आता रडायचं नाही तर आता लढायचं. ऐक मुली, तुला सांगते पिंजऱ्यातच फडफडू नकोस. ऐक मुली, तुला सांगते पिंजऱ्यातच फडफडू नकोस. पेटून उठ, तू रडू नकोस. पेटून उठ, तू रडू नकोस. अगं ह्या जमान्यातल्या दौर्योधनाच्या औलादीची कमी नाही. ह्या जमान्यातल्या दौर्योधनाच्या औलादीची कमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा हमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा हमी नाही. बांगड्या घातल्या माणुसकीने. अरे बांगड्या घातल्या माणुसकीने मदतीसाठी तू ओरडू नकोस. ऐक मुली, तुला सांगते पिंजऱ्यातच फडफडू नकोस. ऐक मुली, तुला सांगते पिंजऱ्यातच फडफडू नकोस. पेटून उठ, तू रडू नकोस. धन्यवाद.